या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद अशोक कामटे विचारमंचच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. तुळजापूर बेस बलिदान चौक या ठिकाणी शहीद अशोक कामटे विचार मंचतर्फे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी नगरसेवक विनायक विटकर यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या वीरांना स्मरण करून पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, एमएससीबीचे अधिकारी विलास कोले, आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सुहास संचोरे, दीपक उपळकर, व्यास, गिरीश विजापुरे, विकास कुंदूर, मुदतसर तांबोळी, संतोष गायकवाड, काशीनाथ शिरसीकर, राजू पालकर, गणेश बद्दूरकर, अशोक वाडेकर, तात्या भंडारे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. जय भारत माता की जय. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू. आज शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीने 23 मार्च 1931 साली वयाच्या 23व्या वर्षी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या वीरांना ब्रिटिश सरकारने फासावर चढवलं होतं. मुळातच तारीख होती 24 मार्च, परंतु ब्रिटिश सरकार घाबरलं होतं की कदाचित त्यांच्यावर काहीतरी अटॅक होऊ शकतो, म्हणून त्यांनी एक रात्री अगोदर म्हणजे त्यांच्या फाशीच्या एक 10 तास अगोदरच त्यांना फाशी दिली. फाशीची तारीख 24 असताना सुद्धा अशा वीरांचं स्मरण म्हणजे ज्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद, त्यांच्या तालमीत तयार झालेले भगतसिंग यांनी ब्रिटिशांच्या म्हणजे बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत होती असं म्हणत असेंब्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला. आणि त्याच अनुसरून आता आपण ज्या चौकात उभं आहोत त्या बलिदान चौकामध्ये 2 पोलिसांना इथं जाळलंय, पश्चिम उगारपेठ पोलीस चौकीमध्ये. त्यावेळेस इथले ब्रिटिश अधिकारी आणि कलेक्टर, जिल्हाधिकारी पळून गेले होते. म्हणजे सोलापूर सुद्धा भगतसिंगाचं अनुकरण केल्यानंतर 4 दिवस स्वतंत्र राहिलं होतं. मग अशा स्वतंत्रवीराचं स्मरण सोलापूरकरांना असावं हा एकमेव उद्देश ठेवून भगतसिंग यांचं स्मृतिदिन साजरा करण्यासाठी नगरसेवक विनायक यांना विटकर व आस्था सामाजिक संस्था, आनंद तालीकोटी, विलास कोले साहेब व सर्व मित्रपरिवार तसेच व्यास शेठजी इथे उपस्थित आहेत. आता या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे विलास कोले सर ते 2 शब्द भावना व्यक्त करतात. आज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचं स्मृतिदिन या ठिकाणी सोलापूरमध्ये भारताला स्वतंत्र करत असताना स्वातंत्र्याची जी ठिणगी ज्या ठिकाणी पडली असं हे पावन आपलं शहर आहे. आणि या शहरातनंच एक संपूर्ण दिशा महाराष्ट्राला आणि देशाला ज्या वीरांनी दिली, स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा करत असताना आमचे जे मित्र आहेत योगेश कुंदूर सर, अशोक कामटे विचार मंचच्या माध्यमातून त्यांचं जे सामाजिक काम आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या सर्व मित्र परिवाराला एकत्र करत असताना या भागातले जे लोकप्रिय नगरसेवक आहेत विनायक विटकर साहेब, कायमस्वरूपी त्यांची साथ, तालीकोटी सर असेल, सेठजी सर असतील, आपण सर्वच या ठिकाणचे मित्रमंडळी योगेश सरांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या हाकेला आपण सगळेजण ओ देतोय. आणि प्रत्येक त्यांच्या धडाडीच्या सामाजिक कार्यात एकत्र येत असताना ज्या ज्या काही त्यांच्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत या शहराप्रती किंवा शहराच्या प्रेमापोटी, तर या सामाजिक क्षेत्रात पुढे जाताना आपण सगळेजण त्यांना साथ देत आहे. तर आजच्या या शहीद दिनाच्या माध्यमातून शहीद वीरांना आदरांजली देत असताना आपण सुद्धा या समाजाचं आणि देशाचं काहीतरी देणं लागतो. आणि ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या कृतीतनं आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. आणि समाजाला पुढे देत असताना नवनिर्माण म्हणून आता जो युवक आहे खडबडून जागा झाला पाहिजे आणि देशाप्रती देशप्रेम त्याचं वाढून
आणखी अजून पुढे जाताना कसं समाजाला चांगल्या पद्धतीनं आपलं योगदान देता येईल किंवा आपल्या हातनं काय करता येईल, तर ही उर्मी आणि स्फूर्ती किंवा प्रेरणा या ठिकाणी हे जाज्वल्य त्यांचं टिकवण्याचं जे कार्य योगेश करत आहेत, माझ्या त्यांना शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलात या बलिदान चौकामध्ये, आपण या स्मृतींना वंदन करू आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.